हॅलो पाटील लोक, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। 3 एप्रिलचा हा पार्ट 3 आहे। हे बाबा किती भक्क भक्क घेऊन राहिले ना, जल्दी जल्दी खाऊन राहिले। खात मध्ये असाच राहते, पट्टा पट्टा घेणं ना पट्टा पट्टा खाणं। इकडे सामने ताशा वाजून राहिला तर पाय काय थांबून ना राहिले, म्हणून कुल्फी खाता खाता नाचणं चालू केलं। आता इथं थोड्या वेळ नाचून मग वाढून सामने बस आलो नाही तर पोट्टे वाटते नाचून राहिले, त्याला नाचू द्या, आपण जाऊन जेवण करायला। बस रेली आली मंडपापर्यंत आणि आता बस थोड्या वेळात जेवण करून शैलेश काका म्हणतो होता कसा काय, म्हणलो सब ओके मध्ये आहे। आता डाळ वांगा आणि भात आहे एकदम गरम गरम कडक मध्ये जेवण झालाय ना। हा जेवण बहुत मस्त होते बरं। थोडासा तशी तर भूक होती नाही, नड्ड्यापर्यंत आलाच होता, पण आणखी थोडंसं जेवून घेतलं। जेवता जेवता निशान म्हणतो होता अगर गलतीने लाईन गेली आणि एखाद्या तोंडातला घास नाकात गेला तर कसा मजा आहे। मी म्हणलं यार हा फोन नावाच्या हत्यार केव्हा कामात आहे, आणि त्याला जाऊ दे, तू पहिले जेवण कर। जेवण घेऊन झाला ना, आम्ही आलो होता सेकंड वाले रेलीमध्ये, इथं का चालू आणि का नाही पाहिले। तर रजनीच म्हणतो होता भाई एक फोटो तर घे, म्हणलं हो फोटो नाही व्हिडिओ बी घेतो। फोटो बी घेतला, 2-4 व्हिडिओ बी घेतले। नमस्कार तिथं लिहिलं आहे, ज्यांना वाचता येत असेल त्याला मी वाचून सांगत आहो। इकडे जेवण चालू आहे एका साईडनं, ट्रॅक्टर गिक्टर एका कुंड्यामधला, आणि याच ठिकाणी उद्या आहे जागरणचा कार्यक्रम, तर तो बी तुम्हाला दाखवीन, पाहायला विसरा नको। मी म्हणतो तो माझ्या आता जेवण झाला आहे, सागर म्हणे माझ्या बी जेवण झालं आहे, तर सागर बी थोडासा जेवून राहिला। मी तर जेवणार नाही, काहून की आपल्या नड्ड्यापर्यंत जेवण झालं आहे। हा इथं बी सेम आहे, डाळ वांगानं मस्त भात गरम गरम, ते बस खाऊन राहिले। मी म्हणलं सागर मा ऐसे या बी खाजो, म्हणून राहिला मी बी ह्या दुसरी वेळेस जेवून राहिलो, म्हणून ते ऐसे येत ना खाऊ शकत, पण तुला चारून देऊ शकतो।